नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी बाजरीच्या खारोड्या करणार आहे। पारंपरिक पद्धतीने केलेल्या आहेत, अचूक प्रमाण आणि सोबतच महत्त्वाच्या टिप्स अशी ही खारोड्यांची परफेक्ट अशी रेसिपी आहे। करायला तर सोप्या आहेतच, पण आपल्या या खारोड्या चवीला सुद्धा अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत झालेल्या आहेत। मधल्या वेळेस मुलांना देण्यासाठी तर हा अगदी उत्तम पर्याय आहे। यातली एक तोडून बघूया। रंग आणि टेक्स्चर तर अगदी मस्त आलेले आहेत। अगदी हलक्या म्हणजे पॉपकॉर्न सारख्याच हलक्या झालेल्या आहेत। खमंग अशा खारोड्या, त्यावर मस्तपैकी कच्चा चिरलेला कांदा आणि शेंगदाणे, म्हणजे आहाहा, क्या बात आहे। खारोड्या कच्च्या खा किंवा तळून खा, दोन्ही अगदी चवीला मस्त लागतात। वाळवण सिरीज मधला हा तिसरा पदार्थ आहे। चला मग लगेच सुरुवात करूया। यासाठी आपल्याला बाजरी लागणार आहे। मी ही 2 किलो बाजरी घेतलेली आहे। आता ही आपल्याला चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे। ह्यात पाणी घालून बाजरी चांगली स्वच्छ अशी धुवून घेऊया। 2 ते 3 वेळेस पाणी बदलून घ्यायचं आहे आणि बाजरी चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। ही बाजरी धुताना पाण्यावर अशा प्रकारे जे काही कण आलेले असतात, काही बाजरीचे कण किंवा काही सालं असतात, तर हे सर्व आपल्याला काढून टाकायचं आहे आणि पुन्हा ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बाजरी स्वच्छ धुवून झालेली आहे। आता ही एका चाळणीत निथळत ठेवायची आहे। त्यासाठी इकडे मी ही एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर एक सुती कपडा टाकून घेतलेला आहे। आता ह्यावर आपल्याला धुवून घेतलेली बाजरी अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि ह्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। आता ही बाजरी आपल्याला या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे। अशा प्रकारे सर्व कपडा गोळा करून घ्यायचा आहे आणि ही बाजरी पूर्ण झाकून ठेवायची आहे अशा पद्धतीने। आता ही आपल्याला 1 तास अशीच झाकून ठेवायची आहे। 1 तास झालेला आहे आणि आपल्या ह्या बाजरीतलं सर्व पाणी छान निथळलेलं आहे। बाजरी वरून थोडी ओलसर आहे, ही अगदी कोरडी झालेली नाही आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला ही बाजरी मिक्सरमध्ये थोडी फिरवून घ्यायची आहे। माझी आई ही बाजरी उखळात काढून घ्यायची, पण आता आपल्याकडे उखळ नाही, त्यामुळे आपण ही प्रोसेस मिक्सरमध्येच करणार आहोत। तर मिक्सरमध्ये हे मी अगदी 2-3 सेकंद 2-3 सेकंद असं 1-2 वेळेस फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे याची भरड तयार केलेली आहे। याचं आपल्याला अगदी बारीक असं पीठ बनवायचं नाही आहे, हे अशा प्रकारे आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे। याच पद्धतीने राहिलेली सर्व बाजरी सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। सर्व बाजरी मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे आणि ही अशा प्रकारे जाडसर केलेली आहे। इकडे मी हे एक सूप घेतलेलं आहे। यात थोडी थोडी बाजरी काढून घ्यायची आहे आणि ती पाखडून घ्यायची आहे। जर सूप नसेल तर ताट घेतलं तरी सुद्धा चालेल। आपण ही बाजरी मिक्सरमध्ये अगदी 2-3 सेकंद 2-3 सेकंद अशी 2-3 वेळेस फिरवून घेतलेली होती। तर त्यामुळे काय होतं की बाजरीची फक्त सालं निघतात। तर ही जी निघालेली सालं आहेत ती आपण या पद्धतीने वेगळी करून घेतो आहोत। अशा प्रकारे आपल्याला ही सालं वेगळी करून घ्यायची आहेत। बाजरी पाखडून झालेली आहे आणि याची सालं वेगळी झालेली आहेत। हा सगळा बाजरीचा कोंडा अशा प्रकारे वेगळा झालेला आहे। आता तुम्हाला जर ह्या बाजरीतला कोंडा काढायचा नसेल किंवा ही पाखडून घ्यायची नसेल तर काय करायचं आहे, अशा प्रकारे एक चाळणी घ्यायची आहे आणि यात थोडी थोडी बाजरी चाळून घ्यायची आहे। म्हणजे अशा प्रकारे ही बाजरी आपण साफ करून घेऊ शकतो। तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता। सर्व बाजरी मी साफ करून घेतलेली आहे आणि त्यात आपल्याला इतका हा कोंडा किंवा पीठ जे आहे ते निघालेलं आहे। तर हे आपल्याला वापरायचं नाही, हे आपण बाजूला ठेवणार आहोत आणि ही जी बाजरी आपण साफ करून घेतलेली आहे हीच फक्त आपण वापरणार आहोत। आता या बाजरीत भरपूर असं पाणी घालून घेऊया आणि ही बाजरी 3 दिवस भिजायला ठेवायची आहे। आता बाजरी भिजवल्यामुळे काय होतं की ह्या खारोड्या ज्या आहेत त्या कडक न होता मस्त हलक्या आणि खुसखुशीत अशा होतात। रोज दिवसातनं एकदा ह्याचं पाणी बदलून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला आंबूस असा वास येणार नाही। आता यावर झाकण ठेवून बाजरी 3 दिवस भिजू देऊया।
3 दिवस झालेले आहेत आणि बाजरी अगदी छान भिजलेली आहे. ही मस्त फुललेली आहे. याचा रंगसुद्धा बदललेला आहे. यातलं पाणी काढून टाकूया आणि पुन्हा एकदा ही पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊया. म्हणजे ह्या बाजरीला जर काही आंबूस वास वगैरे असेल तर तो निघून जाईल. इकडे गॅसवर मी एक जाड तळाचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्यात आता आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे. जेवढी बाजरी असेल त्याच्या 4 पट पाणी लागणार आहे. तर मी हे 4 भांडे पाणी टाकून घेतलेलं आहे. यावर झाकण ठेवूया आणि याला एक उकळी येऊ देऊया. तोपर्यंत आपण याचा एक मसाला तयार करून घेऊया. यासाठी इकडे मी एका मिक्सर जारमध्ये लसूण टाकून घेतलेला आहे. हा मी 1 वाटी लसूण घेतलेला आहे. 1 ते 1.5 वाटी यासाठी आपण लसूण वापरू शकतो. यातच अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे आणि 15-20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जर तिखट जास्त आवडत असेल तर मिरच्या कमी जास्त करू शकता. तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मसाला मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये चांगला बारीक असा वाटून घेतलेला आहे. हा काढून घेऊया. आता पाण्यात आपण हे मसाले टाकून घेऊया. यात मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे टाकून घेऊया. आपण मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतलेला होता तो सुद्धा टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ, अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी मीठ घेतलेलं आहे. मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण पापड वाळल्यानंतर ते खारट होण्याची शक्यता असते. आणि 2 चमचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून एक उकळी येऊ देऊया. 5-7 मिनिट झालेले आहेत. बघूया पाण्याला उकळी आलेली आहे का. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता ह्यात आपल्याला भिजवलेली बाजरी टाकून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच ह्यात बाजरी टाकायची आहे. आपण जी भिजवलेली बाजरी होती ती सर्व टाकून घेऊया. आणि आता गॅसची फ्लेम मी हायवर ठेवलेली आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला आता हे एक 5-7 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. ह्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे हाय फ्लेमवरच शिजवायचं आहे. मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे. हे खाली लागण्याची शक्यता असते आणि गॅसची फ्लेमसुद्धा आपण हायवर ठेवलेली आहे. त्यामुळे हे एकसारखं हलवत राहायचं आहे. हळूहळू मिश्रण घट्ट होत आलेलं आहे आणि आता ह्याला एक उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून ही बाजरी चांगली शिजवून घ्यायची आहे. जवळपास 45 ते 50 मिनिट झालेले आहेत आणि ही बाजरी मी अधूनमधून थोडी मिक्स करून घेतलेली होती आणि पुन्हा झाकण ठेवलं होतं. तर आता ही बाजरी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. बाजरी व्यवस्थित शिजलेली असेल तरच आपल्या बाजरीच्या खारोड्या किंवा सांडगे हे अगदी हलके फुलके आणि खुसखुशीत होतील. जर बाजरी कच्ची राहिली तर ह्या खारोड्यांचे तुकडे पडतील आणि खातानासुद्धा ही खुसखुशीत न लागता कडक लागेल. म्हणून ही बाजरी अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. बाजरी शिजलेली आहे का ते बघूया. अशा प्रकारे दाबून बघितल्यावर ही अजिबात कडक लागत नाही आहे. अगदी सॉफ्ट अशी शिजलेली आहे. जर थोडीफार जरी कडक लागली तरी पुन्हा एकदा झाकण ठेवून याला एक वाफ काढून घ्यायची आहे. आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मिश्रण थंड होऊ देऊया. खारोड्यांचं जे मिश्रण आहे ते मी एका मोठ्या परातीत काढून घेतलेलं आहे म्हणजे लवकर थंड होईल. आता इकडे हाताला थोडं पाणी लावून आपल्याला असा याचा लिंबा एवढा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेस मिश्रण हाताला चिटकू नाही म्हणून इकडे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने खारोडी थापून घ्यायची आहे. तर या खारोड्या थापायला अगदी सोप्या आहेत. अगदी पटापट थापून होतात. अशा प्रकारे ह्या लिंबा एवढा गोळा घेतला आहे आणि या अशा जाडसर थापायच्या आहेत. अगदी पातळ अशा थापायच्या नाहीत कारण या सुकल्यानंतर अगदी जास्त पातळ होतील. आता याचे थोडे सांडगेसुद्धा करून घेऊया. ज्या पद्धतीने आपण सांडगे तोडतो तशाच पद्धतीने याचे असे सांडगे करून घ्यायचे आहेत.
आता ह्यातला जो प्रकार तुम्हाला आवडत असेल, खारोड्या किंवा सांडगे, ते आपण करून घेऊ शकतो. मी इकडे दोन्ही थोडे थोडे करणार आहे. आपल्या या मिश्रणाचे मी सांडगे आणि खारोड्या दोन्ही करून घेतलेले आहेत आणि हे 2-3 दिवस कडकडीत उन्हात चांगले सुकवून घ्यायचे आहेत. खारोड्या उलटपालट करून सुकवून घ्यायच्या आहेत. 3 दिवस झालेले आहेत आणि 3 दिवस हे खारोड्या आणि हे सांडगे मी चांगले कडकडीत उन्हात सुकवून घेतलेले आहेत. खारोड्या अगदी छान झालेल्या आहेत. सुकल्यानंतर ह्या अगदी पातळ अशा झालेल्या आहेत. सांडगेसुद्धा अगदी मस्त झालेले आहेत. हे असेच कच्चे खायलासुद्धा छान लागतात. कडकडीत उन्हात चांगले सुकवून घेतले की हे सांडगे 2 वर्षसुद्धा अगदी छान टिकतात. आपण जे प्रमाण घेतलेलं होतं त्यात हे सांडगे झालेले आहेत आणि 100 थापलेल्या खारोड्या झालेल्या आहेत. गॅसवर कढईत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्यात आता आपल्याला खारोड्या तळून बघायच्या आहेत. खारोडी तळताना तेल चांगलं कडकडीतच गरम असायला हवं. तेल जर थोडंफार गार असेल तर ह्यात खारोड्या फुलणार नाहीत. तेल जर कडकडीत गरम असेल तर खारोड्या अगदी छान फुलतात. तर आपली खारोडी तळून झालेली आहे. ही मस्त फुललेली आहे. आणखी थोडा तळून बघूया. आता हा जो वाळवणाचा प्रकार आहे ह्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत. काही ठिकाणी खारवड्या म्हणतात, काही ठिकाणी खारोड्या, काही ठिकाणी सांडगे. तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या खारोड्या तुम्ही एकदाच तळून ठेवू शकता. बराच वेळपर्यंत ह्या अगदी छान अशाच खुसखुशीत राहतात. मुलांना आदल्यामधल्या वेळेस खायला देण्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी सुद्धा हा एक अतिशय उत्तम असा पर्याय आहे. थोडे सांडगेसुद्धा तळून बघूया. सांडगे तर तेलात टाकल्याबरोबर अगदी लाह्यांसारखे छान फुललेले आहेत. मस्त हलके झालेले आहेत. रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. आवाजावरून कळेलच की आपले सांडगे किती खुसखुशीत झालेले आहेत. आता खारोडीसुद्धा तोडून बघूया. मस्त खमंग खारोड्या करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. सध्या आपली वाळवणीच्या पदार्थाची सिरीज सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा वाळवणाच्या रेसिपीसह. थँक्यू.